हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. मी नेत्रा. वेलकम बॅक टू डेली फॅमिली ब्लॉग. चला तर माझ्या ब्लॉगला सुरुवात करूया. आज होळी आहे आणि होळीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. माझा आज उपवास आहे, सोमवार असल्यामुळे, म्हणून मी चहा बनवत आहे आणि दुर्वाला मॅगी बनवली आहे, बॉईल मॅगी. ती थंड होत आहे तोपर्यंत मी माझा चहा घेते आणि नंतर घरातली इतर कामं करते. कपडे भांडी वगैरे सगळं झालंय. आता मला लादी पुसायची आहे. तोपर्यंत मी दुर्वासाठी डाळ आणि भात लावला आहे. आता मी दुर्वाला भरवून घेते, नंतर मग मी दुर्वा झोपल्यावर लादी पुसणार आहे. याच्यात आहे डाळ, याच्यात आहे भात. दुर्वाला झोपवते, नंतर मग मी लादी पुसेल आणि बाकीची काम. आज 8 दिवस अगोदर मी एक व्हिडिओ दाखवला होता तुम्हाला. आज 8 ते 10 दिवस झाले असतील. अंडी आहे तशीच आहे आणि बघा त्यांची मम्मा तिथे बसली आहे. बिचारी आत्ताच जस्ट उठून गेली. मी तिला डिस्टर्ब नाही करत, ती उठलेली दिसली म्हणून मी व्हिडिओ बनवला. आणि ती नुसती बिचारी दिवसभर रात्रभर बसून असते. आत्ता जस्ट उठली आहे ती, बघा तिथेच आहे. आणि तिचं लक्ष सगळं माझ्याकडे, ही काय करते असं. बेचारी. मी त्या झाडाला पाणी घालत नाही. 8 दिवस झाले बघा, सुकत आलं सगळं. ऊन पण पुष्कळ आहे. बोलते असू दे, पाणी घातलं तर ते थंड होईल, माती आणि अंडी पण थंड होणार, मग मिळणार नाही त्यांना, म्हणून मग मी पाणी घालत नाही आहे. आणि इकडे पण येत नाही ह्या झाडांना घालायला, तिथून तिकडेच त्याच झाडांना घालते पाणी. दिवा खाली येऊन राहिली आहे. मी नाही काय करणार तुझ्या बेबींना. बेबींनो, लवकर बाहेर या, मम्माला त्रास देऊ नका. ती बघा आली. इथं तिला माहीत झालंय की मी काय नाही करत, म्हणून ती येते बघा. मीही बघा इथे विंडोजवळ, मी आणि ती आहे डवी. हाय. मी काय नाही करणार बाळा. ती बाजूच्या झाडात बसली आणि इथे तिचे बेबीज आहेत. तिला वाटलं मी त्रास देईल किंवा उचलेल, म्हणून ती पटकन आली बघायला. मी नाही काय केलं बाळा. हे बघ तुझे टूज बेबी आहेत, ठीक आहे. तर तू बस, तुला काही खायला पाहिजे का? तांदूळ आणू? इकडे बघ, माझ्याकडे बघ. हे डवी, हे डवी. ही बघा दुर्वा उठली आता. आणि दुर्वा सगळ्यात उठल्यावर सगळ्यात आधी डवीला बघायला जाते. रागात बघते. डवीच्या बेबी येणार आता. दुर्वा खूप एक्सायटेड आहे डवीचा बेबी बघण्यासाठी. आणि दुर्वाने आवाज केला की ती इकडे बघते, तेव्हा दुर्वा बोलते रागात बघते माझ्याकडे असं. बघते. हो का? खाली ये मग, खाली ये. बेबीला डवीला त्रास नको दे. डवीचे बेबी बाहेर आले की तेव्हा खेळायचं त्यांच्या बरोबर. ओके ओके. आता त्रास नाही द्यायचा डवीला. ओके, मी गप्पच आहे, तू पण आवाज करू नकोस. ओके, चल इकडे ये. चल बिट्टू, इकडे ये. आम्ही आता जेवलो, दुर्वा आणि मी, तिचे पप्पा. आणि ते सकाळी लवकरच ऑफिसला गेले होते म्हणून रेस्ट करताय. दुर्वा तिची मस्ती करते, तिचे कामं करते आणि मी भांडी धुवून घेते.
आज आम्ही कुठे बाहेर गेलो नाही, कारण लहान पोरांना बाहेर घेऊन जाऊ नका असं भरपूर लोक बोलत होते. ते अफवा असेल सत्य असेल जे असेल ते, पण उगाच मनात शंका नको म्हणून आम्ही दुर्वाला कुठे घेऊन गेलो नाही. म्हणून आज काही जास्त व्हिडिओ बनवायला भेटला नाही, पण जेवढा घरातच बनवला, जेवढा बनवायला वेळ भेटला तेवढा बनवायचा प्रयत्न केला. आता जेवलोय, आता मी भांडी धुवून घेते. बाकी शॉर्ट्स आहेतच आपल्या चॅनलवर, जे तुम्ही बघू शकता. आज लाईव्ह जायचं होतं म्हणून मग लवकर आवरते, कारण लाईव्ह जायचंय म्हणून काही जास्त शूट करता येणार नाही. होळीनंतर बोलतात टेम्परेचर वाढतं. आताच एवढं टेम्परेचर वाढलंय, अजून त्याच्यात वाढ होईल असं वाटतं. आता आंबे यायला सुरुवात होईल. मँगो गावाकडे पूर्ण गावाची मिळून एकच होळी, म्हणजे एकच ठिकाणी होळी पेटवतात, किंवा एक किंवा जास्त मोठं गाव असेल तर कदाचित दोन. पण सिटीत ज्याच्या त्याच्या एरियाची, लाईक एक अपार्टमेंट आहे तर त्यांच्या अपार्टमेंटची वेगळी, दुसऱ्यांची वेगळी, अशा ठिकठिकाणी तुम्हाला होळी पेटताना दिसेल. आणि म्हणजे आपण पाहिजे तर आपण थांबून तिथे नमस्कार वगैरे करू शकतो, काय हवं असेल ते नैवेद्य घेऊन जाऊ शकतो, असं असतं. यावर्षी आम्हाला घेऊन जायचं नव्हतं म्हणून आम्ही नाही घेऊन गेलो, आणि आम्ही बघायला पण गेलो नाही. दुर्वाला घेऊन जायचं नव्हतं म्हणून. छान एकाच असं देवा बिवाचं मंदिर असेल, त्याच्या समोर एक खड्डा खोदतात, आणि त्यात खूप पूर्वीची अशी नाणी पुरलेली असतात. तिथेच खड्डा खोदणार, आणि ती सगळी अगोदर भरून ठेवलेली सगळी नाणी काढणार, आणि परत चेक करणार, सगळी व्यवस्थित तशीच्या तशी निघतात. परत त्याच्यात एक्स्ट्रा ऍड करतात नाणी, आणि नंतर मग परत होळी म्हणजे तिथे अशी पुरतात आणि नंतर पेटवतात. नाणी पण पुरतात अगोदर, नंतर होळीचा तो खांब असतो ते लाकूड ते पुरतात, आणि नंतर मग होळी ते साखर माळ वगैरे, खोबऱ्याची माळ, नारळ, आम्ही त्या शेणाच्या चापोळ्या बनवायचो, ते शेणी असतात गोवऱ्या शेणाच्या त्या, परत अजून काही सगळं असं म्हणजे लाकडं बिकडं असं सगळं लावून मग ते पेटवतात. आणि ते जे आगीच्या जेव्हा ते नारळाचं खोबरं पळतं भाजून, ते असं सगळे धावतात उचलायला खायला. परत भाजलेलं नारळ असतं ते उचलायला खायला. खूप मज्जा करायचो. होळी सगळी म्हणजे जे लाकूड असतं उभं केलेलं ते सगळं जळून जेव्हा पडतं खाली, सगळा म्हणजे कोळसा पसरतो, आणि त्या कोळशावर आम्ही शेंगदाणे मोस्टली नाही, पण आम्ही त्या कोळशावर हरभरे भाजायला घेऊन जायचो, मूग घेऊन जायचो, चिंचोक्या घेऊन जायचो, चिंच असते ती आंबट चिंच, त्याच्यातल्या चिंचोक्या भाजायला घेऊन जायचो, आणि ते खायचो. म्हणजे खूप दिवस असे ठेवून राखायचो, ते नमक आणि पाणी लावून त्या भाजायचो, त्याने खऱ्यावर म्हणजे विस्तवावर, आणि त्या खायचो. लहानपणी खूप मज्जा करायचो. व्हेरी गुड. आणि ते घरी आणायचो भाजून, ते खायचो, खूप खूप धम्माल करायचो. भरपूर वेळ सगळी मंडळी तिथे जमलेली असायची, सगळे मोठे माणसं गप्पा टप्पा मारायचे, आणि आम्ही छोटे छोटे पोरं सगळे असे भाजत बसायचो विस्तवावर.
झटके बिटके लागायचे, असे सांभाळून सांभाळून असं भाजायचो. खूप मज्जा यायची, खूप धमाल करायचो. सगळ्या बायका ओट्यावर बसून बघायच्या गंमत, आणि माणसं असेच घोळका करून गप्पा मारायचे आणि मुलांचं असं चालू असायचं. आमच्याकडून कोणीतरी येऊन खाऊन जायचं, म्हणजे पटकन येऊन. खूप खूप मज्जा यायची. तशी मजा फक्त गावाकडेच येते आणि खूप मस्त वाटतं काही सणासुदीला गावाकडे. इथे सगळ्यांच्या म्हणजे ज्याच्या त्याच्या अपार्टमेंट एक एक होळी असते छोटी छोटी, आणि मग नंतर होळी झाल्यावर नैवेद्य दाखवल्यावर कोणी थांबत नाही लगेच मग जेवायला म्हणून, किंवा त्याच्या त्याच्या कामासाठी ते परत आपापल्या घरी जातात. लहानपणी मज्जा करायचं. आताच्या पोरांना फक्त होळी काय असते, काहीतरी एक झाड असतं, लाकूड असतं, ते पेटवायचं आणि त्यामागची पौराणिक कथा आपण सांगितल्यावर समजेल मे बी, ते काहीच माहिती नसतं. आणि कसं सगळे एकत्र जमायचो, मग विषय निघायचो, मग आपले मोठे वडीलधारे लोक आपल्याला सगळं सांगायचे समजून, ज्यांना म्हणजे त्यांना त्याबद्दल सगळं माहित असेल ते सगळं सांगायचे, आजोबा वगैरे, पप्पा. आणि माझे भांडी धुवून झालेले आहेत. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय, गुड नाईट.